हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास 2026 इयत्ता 6वी विषय विज्ञान दिवस 13 म्हणजेच प्रकरण 13वे लक्षणे सजीवांची बीजांकुरण आणि यामध्ये बघणार आहोत वनस्पतींची वाढ हा घटक बघणार आहोत. ओके, आता यामध्ये हे सर्व तुम्ही वाचायचं आहे. तुम्हाला काय माहीत आहे तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व माहीत आहे. सजीवांची वाढ होते, वनस्पतींची पण वाढ होते, त्यांच्या बियांपासून होते ही माहीत आहे. बियांपासून वनस्पतींची काय होते, वाढ होते. आता काय बरं, समोरची आकृती दिसत आहे तुम्हाला काय केलं आहे ते. एका बशीत ओले कापड घेऊन त्यावर मोड आलेले कडधान्य पसरवले, त्यावर रोज थोडे थोडे पाणी शिंपडले, प्रकाशात ठेवले तर त्यात काय बदल होईल ते लिहा. काय होईल रे? के थोडेसे आणखी जे मूळ आहे त्याचे मोड आलेले आहेत ते वाढू शकतात. पण यामध्ये सूर्यप्रकाशात ठेवले, आणखी एक त्याचे रोप होण्यासाठी आणखी एका घटकाची आवश्यकता आहे. ते कुठल्याही माती या ठिकाणी नाही, त्यामुळे ते पूर्णपणे त्यांची वाढ होणार नाही. ओके, खालील कृती पूर्ण करण्यासाठी आपण हे चित्र बघायचे आहेत आणि त्यावरती निरीक्षण करायचं आहे. ओके, खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा. चित्रात दिसणारे रोपाचे अवयव अशी खूण करून नोंदवा. झालेल्या बदलाची चर्चा करा. चित्र 1 मूळ आहे. एकामध्ये मूळ आहे, पान अजून दिसत नाही. ओके, पान थोडंसं निघते, मग थोडं आपण टिक करू शकतो बघा इथे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये मूळ आहे, पान आहे, फूल आहे का तर नाही. तिसऱ्यामध्ये सर्वच आहे ना, फुलं आहे, पानं आहे. ओके, कळले. नेक्स्ट, अक्षरा आणि अक्षय यांनी लहानपणी घराजवळ एक झाड लावले होते. शाळेत असताना आणि कॉलेजमध्ये असताना त्यांनी झाडासोबत फोटो घेतले. ओके, वरील फोटोचे निरीक्षण करून झाडांमध्ये बदल झालेला लिहा. आता या ठिकाणी बदल बघा. या ठिकाणी इथे छोटे लावलं, नंतर थोडंसं मोठं झालेलं आहे, त्यांची पण वाढ झालेली आहे. अक्षराने अक्षराची सुद्धा वाढ झाली आहे, तशी झाडांची सुद्धा वाढ झाली आहे. हा झाड आता हे मोठे झाले, हे आजी आजोबा झाले, तेव्हा झाडाचा मोठा वटवृक्ष झालेला आहे. आता पुढे काय, आवश्यक घटक योग्य प्रमाणात मिळाल्यास वनस्पतीचे काय होते, वाढ होते. आता वाढ झालेले बघितले. वनस्पती छोटं होतं, लहान असताना छोटं झाड लावलेलं होतं, रोप. ते नंतर जे अक्षय आणि अक्षरा ते म्हाताऱ्या झाल्यानंतर ते झाड किती मोठं वाढलेलं होतं, म्हणजे त्या वनस्पतीची योग्य वाढ झालेली आहे. यावर्षी आपण 6वीमध्ये लक्षणे सजीवांची या पाठामध्ये वनस्पतींची वाढ ही संकल्पना शिकणार आहोत. ओके, सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.